Cancer Healer Center, a new beginning. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपात 167 जणांचा मृत्यू तर 730 जण जखमी. भूकंपाचे 5 शेजारील देशांनाही हादरे. म्यानमार आणि थायलंड भूकंपाने हादरलं. अनेक इमारती जमीनदोस्त. नैसर्गिक आपत्तीमुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो. आता मात्र तशी परिस्थिती नाही. भविष्यात निर्णय घेऊ. अर्थमंत्री अजितदादा स्पष्ट बोलले. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. हा पहिला अर्थसंकल्प होता. योग्य वेळी 2100 देऊ. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं विधान. आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो. विधानसभेत सगळे खोक्याबाईच भरल्यात. या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा द्या. विशेष अधिवेशन न बोलवल्यास छत्रपती शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा. असं झाल्यास यांना त्यांच्या जागा दाखवून द्या. उदयनराजे आक्रमक. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. वकिलाकडूनच प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ. कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असतानाचा प्रकार. शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात. प्रशांत कोरटकर अटकेच्या वेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होते. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. नोकरीतील डील सोबतच वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियन तणावात होती. यामुळे दिशाची आत्महत्या. मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून मृत्यू संदर्भातले निष्कर्ष समोर. बाबा सिद्दीकींच्या पत्नीकडून हस्तक्षेप याचिका दाखल. अटक केलेल्या आरोपी विरुद्धच्या कारवाईत सामील होण्याची विनंती. मुख्यमंत्री फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर. फडणवीस सकाळी तुळजापूरमध्ये दर्शन घेणार. 11:30 वाजता पंढरपूर आणि बारामतीतील नरसिंहपूरमध्ये 2 वाजता असणार. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द. पुणे पोलिसांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे मागणी. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमुळे डोंबिवलीतील वाहतुकीत उद्या मोठा बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाणपूल आणि टिळक रोड बंद. माडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील 650 विजेत्यांचा आवास योजनेतील घरं घेण्यास नकार. अनामत रक्कम माडाला परत करावी लागणार. सूत्रांची माहिती. सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले. सोन्याच्या दरात 1236 रुपयांची वाढ. पाडव्यापूर्वी सोनं 92,000वर. मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार. अनेक लोकल पूर्णपणे तर काही लोकल अंशतः रद्द. ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाचा इशारा. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवर निशाणा साधत एका अज्ञात व्यक्तीची ट्विटर पोस्ट. मुंबई पोलिसांनाही टॅग केलं. चौकशी सुरू. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. IPL सामन्यात बंगळुरूचा 50 धावांनी चेन्नईवर विजय. चेन्नईचा बंगळुरूकडून 17 वर्षांनंतर चेपॉक मैदानावर पराभव. RCBकडून जोश हेझलवूड आणि कर्णधार रजत पाटीदार यांची दमदार खेळी. आज गुजरात टायटन्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान. स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.